هلا या ठिकाणी गणपती मंदिराच्या मध्ये पवनपुत्र वज्रबली समोर आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दरबारामध्ये रोहित पापकर यांच्या सर्व कर्मामध्ये सत्यनारायणाच्या महापूजा आणि या सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने आज आम्हाला वडवाडी या जागी संस्थांसाठी सर्वांच्या मदतीला धावून जाणार आणि या
उद्योजक व्यवसाय सन्माननीय श्री अशोक काळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या वडिलांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ अर्चना अशोक साळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या वडिलांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आल्याच्यानंतर सर्वात प्रथम या ठिकाणी भजनाची बाई आली होती. बरोबर यामुळे सन्माननीय कुमारी दीपिका दिलीप सत्तर आभार मानतो. त्याप्रमाणे पकवान सन्माननीय दिलीप सत्तर माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे मनापूर्वक आभार मानतो. उत्कृष्ट साऊंड या आम्हाला दोन लोकांना लाभलेले आमचा आवाज पोहोचवण्याचं काम सन्माननीय साऊंडवाडीवर आहे. सुजित चौकेकर शेगाव माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय सागर कदम त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा राकेश राव सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आज आमच्या जोडीला सन्माननीय भजनराव बुवा त्यांनी पदार्थ गोड गळ्याचे बुवा आज आम्हाला परममित्र म्हणून या प्रदर्शनाची सामान्यासाठी लाभलेले त्यांचे माझ्या भजनमंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांना पकवान सन्माननीय ओंकार लोखंडे तबल्यावर संदेश पाटील त्याचप्रमाणे त्यांची पूरक मंडळ भजनमंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला पकवान सन्माननीय प्रबोध पुत्र सन्माननीय ओंकार प्रणव आणि तबल्यावर सुदर्शन त्याचप्रमाणे माझे पूरक मंडळ त्याचप्रमाणे आमच्या हरिहर चित्र या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पकवान सन्माननीय गुरुगोत्री या ठिकाणी उपस्थित आहे. या भजनाच्या संस्थांमध्ये भजनी कलावंत आहेत. पकवानवादक आहेत. दशावतार कलावंत आहेत. वारकरी सांप्रदायिक कलावंत आहेत. नवन नाटकवाले कलावंत आहेत. त्याचप्रमाणे आपले लोककला शब्दक्रियावरील कलावंत असतील. माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या तळेगाव आणि या देवगड तालुक्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत. त्या सर्वांच्या चरणाची नतमस्तक धन्यवाद. जरा बघा ना लेवल आवाजाची जरा व्यवस्थित इनपुट काय ऍडजस्टिंग करत हॅलो 2020 मध्याच्या नंतर पुढे असं मला दिसत नाही कोण काही काय असं पण नवरात्रीचे नवरंग आहेत बघा. नवरात्रीचे नवरंग आहेत आणि आता आमचा शंभू येणारा म्हणजे होळीचे अनेक रंग आहेत. पण ज्या रंगाने आपला आयुष्य सुंदर होतो ना तो एकच रंग आहे आणि तो पांडुरंग. आणि जर तो पांडुरंग भजनामध्ये उभा असेल ना तर आपल्याला कशाची कमी नाही बघा. आजच्या जोडी जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे समीर कदम बुवा गोड गळ्याचे बुवा काय बुवा जिसमें है दम वो कोकण कलाभूषण कैलाश
चंद्रकांतजी कदम, बरोबर की नाही? आणि ज्याच्या गायनामध्ये आहे तेच म्हणजे सन्माननीय समीर कदम. एकदा जोरदार टाळ्या समीर कदमांसाठी होतं. काय या ठिकाणी सन्माननीय फाळके बुवा उपस्थित झालेले माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. गणपतीच्या आज या मंदिरामध्ये या आवारामध्ये आज आपण भजन करतोय की नाही? कारण गणपती आणि माझं पण नाव गणेश. प्रथमच बारीची सुरुवात माझ्याकडे बुवा 100%. कारण गणेश म्हटल्याच्या नंतर प्रत्यक्षात ज्याने बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम. ज्याने बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम. आणि ज्याने आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही गेलं तो पार्वतीचा पुत्र गणेश. आणि त्याच्या आवारामध्ये आज आपण भक्ती करतोय म्हटल्याच्या नंतर जबरदस्त भारी होणार. काळजी करायचं काम नाही. काय टेन्शन कसलं काय हरकत नाही. जबरदस्त भक्ती खूप श्रेष्ठ आहे. कारण सुरुवातीच सांगायचं तळे बाजार म्हटल्यानंतर बारीक खडखडून उठा खावी, बरोबर की नाही? टेन्शन नाही. कारण सुरुवातच बघितलं विषय नाही काय. ते बिचारे साऊंडवाले ऍडजस्ट करणार हळूहळू. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. कारण आम्ही किती एक दे चटी दे या दे याच्यात अर्धा 1 तास घालवतो. काय भक्ती खूप श्रेष्ठ आहे. कारण प्रत्यक्षात बघा पाठीमागे हनुमंत आहे. कारण छाती फाडतात प्रभू रामचंद्राला प्रत्यक्षात दर्शन द्यावं लागलं ते हनुमंत आहे भक्त, बरोबर की नाही? खांबावर लाथ मारतात नरसिंहाला प्रगट व्हावं लागलं आहे की नाही? तो भक्त प्रल्हाद, भक्त हनुमंत आहे, भक्त प्रल्हाद. आणि खरं सांगायचं म्हणजे वीट फेकतात. आज युगे 28 विटेवरती उभा आहे तो पंढरीचा पांडुरंग. आज युगे 28 उभा आहे. म्हणजे भक्ती किती श्रेष्ठ आहे. तो भक्त पंढरी. आणि ती भक्ती आज बुवा या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे की नाही? भजन या भजन रूपाने सेवा होती 100%. पुढचं या ठिकाणी सन्माननीय पकवाज वादक दीपकजी समजेसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोहित मापसेकर मंडळ खरोखर कार्यरत आणि भरगच्च प्रोग्राम दरवर्षी हे आमचं रोहित मापसेकर मित्र मंडळ सादर करतं. खरोखर मनपूर्वक आभार मानतो. कारण सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाटत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाटत नाही. आणि आमच्या रोहित मापसेकर मंडळाची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. म्हणून बघा शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य, शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य. तुमच्याकडे भजन आम्हाला लागले. हेच आमचं पुण्य, हेच आमचं सत्य, हेच आमचं पुण्य. प्रथमतः हरिभजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. अकार उकार मकार जपासन अकार उकार मकार जपासन
मकार उकार मकर तपासून सोळा कला त्या तीन अक्षरातून सोळा कला त्या तीन अक्षरातून 16 कला त्या तीन अक्षरातून 16 कला त्या तीन अक्षरातून भजा आत्माराम मूळ अक्षरातून भजा आत्माराम मूळ अक्षरातून भजा आत्माराम